मान्य शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या सर्वांसमोर भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची मुभा नव्हती. स्त्रियांना शिक्षण देणे चुकीचे मानले जात असत. अशा कठीण काळातही सावित्रीबाईंनी शिक्षणाचा दिवा पेटवला. त्यांचे पती ज्योतिराव फुले हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सावित्रीबाईंनी 1848 रोजी पुण्यातील खेडेपाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मित्रांनो, सावित्रीबाई जेव्हा शाळेत मुलींना शिकवायला जात असत तेव्हा काही लोक त्यांच्यावर दगड, चिखल आणि शेण फेकत, तरीही त्या घाबरल्या नाही. त्या जास्तीत जास्त आपल्या पिशवीत एक साडी भरत आणि मुलींना शिकवायला जात असत. त्यांचे धैर्य आणि चिकाटी खरोखरच महान होती. त्यांनी मुलींसाठीच नाही तर दलित, गरीब आणि मागासवर्गीय मुलांसाठीही शाळा सुरू केल्या. सावित्रीबाई ह्या उत्तम कवयित्रीही होत्या. त्यांनी काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. त्यांच्या कविता समाजाला प्रेरणादायी आहेत. 1897 साली पुण्यात प्लेगची भयंकर साथ आली. सावित्रीबाईंनी आपले प्राण धोक्यात घालून आजारी लोकांची सेवा केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले. मित्रांनो, सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्यातील एकच संदेश दिला: शिक्षण हे परिवर्तनाचे खरे शस्त्र आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.